सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. इचलकरंजी शहरात जुन्या वादातून एका तरुणावर धारधार शस्त्रानं जीवघेणा हल्ला करण्याची गंभीर घटना घडली आहे. या हल्ल्यात महेश माने, वय 20, राहणार गणेशनगर, गल्ली नंबर 3, हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कोल्हापूर इथल्या CPR रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. काल रात्रीच्या सुमाराला महेश माने हे जेवण आटोपून आपल्या परिसरातल्या एका चौकात बसले होते. त्याचवेळी 4 जणांच्या टोळक्यानं तिथं येत जुन्या वादाचा मुद्दा उकरून काढत त्यांच्याशी शिवीगाळ करायला सुरुवात केली. सुरुवातीला शाब्दिक वाद असलेली ही घटना काही क्षणातच हाणामारीत बदलली आणि संशयितांनी अचानक धारधार शस्त्र काढून महेश माने यांच्या तोंडावर आणि छातीवर सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की महेश माने रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. परिसरातले नागरिक आणि त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ धाव घेत त्यांना उपचारासाठी शहरातल्या IGM रुग्णालयात दाखल केलं. मात्र जखमा गंभीर आणि खोलवर असल्यानं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर इथल्या शासकीय CPR रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसंच हल्लेखोरांच्या शोधासाठी विविध पथकं तैनात करण्यात आली असून परिसरातील CCTV फुटेजची तपासणीही सुरू आहे. संशयितांना लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आलाय. शहरात अलीकडच्या काळात अशा प्रकारच्या खुनी हल्ल्यांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्यानं पोलीस प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं ठाकलंय. तर वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर आलाय. त्यामुळे पोलिसांनी अधिक कडक पावलं उचलावीत अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त केली जातीये.